हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना. तर आज मी काय बनवते मी घेतलेला आहे राजमा. ॲक्च्युली तो ओला होता, पण खूप दिवस झाले आणल्यामुळे शेंगा सुकल्या होत्या. मग मी ते सोलल्या. मग काय केलं की शेंगा छान त्यात धुवून घेतले ते दाणे आणि मी कुकरच्या डब्याला 1 2 ते 3 शिट्ट्यांसाठी कुकरला ते लावून घेतलं. तर म्हटलं कुकरला लावायचे, आज आपल्याला बनवायची काहीतरी स्पेशल डिश. तर मग इकडं घेतला एक फ्लावरचा गड्डा. छोटासा होता, जास्त मोठा नव्हता. मग फ्लावरही मी छान बारीक कट करून घेतली आणि तोपर्यंत इकडं कुकरही आपला रेडी झालेला. तर पाहू शकता छान अशा वाफळून निघालेल्या आपल्या राजम्याच्या शेंगा घुगऱ्या. तर त्या राजमा जो होता एकदम छान असा शिजलेला होता त्याच्यामध्ये. तर वाल कसं असतं, वाळलेला घेतला तरी छान लागतं, ओला घेतला तरी छान लागतो. तर माझ्या शेंगा होत्या त्या सुकल्या होत्या म्हणून ते मी थोडंसं एक वाफेवरती स्टीम करून घेतलं. आता इकडे मी घेतलेली एक कढईमध्ये घातलेले तेल. तर तेलामध्ये मी टाकणार आहे कढीपत्ताही छान मी असा तडकून देणार आहे, जेणेकरून त्याचा वास एक तेलामध्ये उतरल. आणि त्यामध्ये मी काय टाकणार आहे, तर आपण जी फ्लावर घेतली ती धुवून घेतली स्वच्छ आणि त्यामध्ये मी ॲड केली. पाहू शकता फक्त कढीपत्ता आणि तेल होतं, त्याच्यामध्येच मी फ्लावर ॲड केलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून फ्लावरला जास्त टाईम लागत नाही शिजायला, ती तुमची तेलावरतीही फ्राय होते. मग मी आज विदाऊट पाण्याचा एक थेंबही घालणार नाही आहे. तर विदाऊट पाण्यावरतीच ती तुमची फ्लावर अशी फ्राय करून घेणार आहे. हो, तुम्ही फ्राय करायची असेल तर तुम्ही झाकणही ठेवू शकता 5 मिनटं, पण मी नाही झाकण ठेवलं. मी आपली अशीच तेलात अलटीपलटी करत राहिले आणि ती छान तेलामध्ये एकदम अशी शिजली गेलेली होती. मग म्हटलं चला, मग घेतलं जिरं ॲड केलं. जिरं छान तडकून दिलं. त्यानंतर मी ॲड केली लसूण आणि हिरवी मिरची. हे मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं होतं आणि मीठही मी त्यामध्येच टाकलेलं होतं. तर मी तेही त्याच्यात ॲड केलं आणि छान असं परतून घेतलं. तर ते परतून घेतल्यानंतर आपण काय बनवणार आहे शेवटपर्यंत पहा. अप्रतिम अशी डिश होती आहे. आपण त्यामध्ये ॲड करणार आहे जे वाफळून घेतलेले आहे ते राजमा. तर ते ॲड करून घ्यायचे आणि तेही छान मिक्स करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आणि म्हणू शकता की हे नक्की काय बनवते, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छान असं आता तेलामध्ये हेही दोन्ही पदार्थ आपण मिक्स करून घेतले. त्यानंतर टाकली थोडीशी हळदी पावडर, मटन मसाला, थोडासा चवीनुसार संडे मसाला आणि थोडीशी धनिया पावडर. तर छान असं मिक्स करून घ्यायचं. याच्या व्यतिरिक्त आपण काहीच नाही. आपण फक्त आपली फ्लावर आणि वालाच्या शेंगा ह्या मिक्स करून खूप अशी छान रेसिपी बनवतो आहे. ही डिश अगदी टिप्पणी स्पेशल राहील किंवा नॉर्मल तुम्ही डाळ भातासोबतही एक चवेला आपण म्हणतो ना तोंडी लावायला, तर त्यासाठीही खाऊ शकता. 2 मिनटं मी झाकण ठेवून दिलं, कारण की आपण त्या राजमा हा वाफळून घेतलेला होता, त्यामुळे ते ऑलरेडी शिजलेला होता आणि फ्लावरही ऑलमोस्ट शिजलेली होती. पाहू शकता खूप छान शिजलेला आहे आणि फ्लावरही खूप छान झालेली होती. भाजीचा कलरही अप्रतिम दिसतोय आणि मी पुन्हा 2 मिनटासाठी एक वाफ काढली, बिकॉज फ्लावर एक नॉर्मलशी कच्ची वाटत होती म्हणून. आणि वाफ काढल्यानंतर वाह, काही छान भाजी झाली ना, अप्रतिम. मैत्रिणींनो, खूप सोपी, इझी, टेस्टी रेसिपी आहे. नाही कुठलं वाटण ना कुठलं मसाला, फक्त तुमच्या घरात जे पदार्थ अवेलेबल असतील त्यापासून झमझमीत चमचमीत अशी चवदार भाजी, ती म्हणजे राजमा आणि फ्लावर मिक्स. नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आवर्जून सांगा, एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझी राजमा फ्लावरची भाजी कशी झाली आहे हे मला नक्की सांगा. भेटूया पुन्हा उद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय.